नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर शहरातील शिवसेनेचे नेते बाबूशेठ टायरवाले यांना जिल्हा रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षद चावला यांनी 3 एप्रिल रोजी केला आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हा रुग्णालयातील प्रशासन म्हणजेच व्यवस्थापन स्थानिक नेत्यांची बट्टीक बनली आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयात यापूर्वी असे व्हीआयपी ट्रीटमेंटचे अनेक प्रकरणे घडले आहे. अहिल्यानगर शहरात अनेक राजकीय पक्ष कार्यरत असून एखाद्या पक्षाचा स्थानिक नेता किंवा अतिजवळचा कार्यकर्ता कायद्याच्या कचाट्यात सापडून अटक झाला की त्याला आजाराच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते आणि जिल्हा रुग्णालय राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली येऊन त्या अटक झालेल्या नेत्याला ॲडमिट करून घेऊन त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देते. ज्या नेत्याला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू असते त्याच्या विरोधी पक्षातील नेता किंवा कार्यकर्ता रितसर सनदशीर मार्गाने त्याविरुद्ध आवाज उठवतो, रान पेटवतो. हा खेळ सावल्यांचा अहिल्यानगर शहरात अनेक वर्षांपासून चालू असून बिचारे रुग्णालय इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था होऊन जाते. जिल्हा रुग्णालय व्यवस्थापन बट्टीक झाल्यासारखे कार्यरत असून विविध राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करीत असते. जो नेता ॲडमिट असतो तो कैचीत सापडला की त्याचे मागील उट्टे काढण्यासाठी त्याच्या विरोधी असलेला राजकीय पक्ष किंवा गट सज्ज होतो. तेव्हा जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची बेंबरी उडते. हा कलगीतुरा बरेच दिवसापासून चालतो आणि चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांची करमणूक होते. शेवटी निष्पन्न काहीच होत नाही. जिल्हा रुग्णालय चालविणाऱ्या व्यवस्थापनातील प्रमुख व्यक्तीच्या विरोधात ठोस कारवाई कधीच होत नाही. हा आतापर्यंतचा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. या प्रकरणातही काहीच निष्पन्न होणार नाही असेच वाटते. म्हणून शासनाने जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांमध्ये बोलले जात आहे. पेशंटला हायपरटेन्शन बरं, शुगर आहे बरं, हायपोथायरॉइड बरं, मग व्हीआयपी ट्रीटमेंट जाते का? बेड आहे का त्याला? आतमध्ये पोलीस थांबलेले आहेत त्यांच्यासोबत. कधी आले कालपासून. काल त्यांचं उघडा ना दार. मग हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे ना. दार उघडायला हे का बंद केलं? लाईट का बंद आहे? पडदा का बंद आहे? मागचा एसीचं मागचं तुमचं कनेक्शन आहे, सगळ्या गोष्टी आहे. एका आरोपीला तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देता का? व्हीआयपी नाही. इतर लोकांना तुम्ही अशी ट्रीटमेंट देता का? इतर आरोपींना तुम्ही अशी ट्रीटमेंट देता का? 2 प्रश्न. आता जर आरोपी जर सिरियस असला त्याला ट्रीटमेंट कुठं द्या? आयडेंटिटी कार्ड कुठे दादा? आयडेंटिटी कार्ड 2 महिने झाले जॉईन. हा, 2 महिने झाले. बगैर आयडीचं कसं तुम्ही फिरता? तुम्हाला कुणी विचारलं? समजा मी एक शिकलेला माणूस म्हणून तुम्हाला विचारलं, तुमचं आयडेंटिटी कार्ड घाला, तुम्ही आयडेंटिटी कार्ड दाखवा, पोस्ट पाहिजे, इकडचे लाईटी बंद आहेत, हे बंद दार मागे नेमकं चाललंय काय हे दिसलं पाहिजे ना. आरोपी येतो त्याला कसं पाहिजे? सळाय पाहिजे त्याला मोबाईल तुम्ही आतमध्ये पोलीस थांबलेले. मग उघडा ना. कोण आहे आतमध्ये? उघडा बरं. काय चाललंय हे बी दिसून द्या जरा सगळ्यांना व्यवस्थित कर. अजून तुम्ही सीएम असे कसे दारं उघडा ना. कोण आहे? हे भ्रष्ट प्रशासन आपण बघू शकतोय कशा पद्धतीने ह्या दारामागं नेमकं चाललंय काय. एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. त्याला एसीचं आपण बघू शकतो बाहेर कनेक्शन आहे, बेड्या नाहीये. ते म्हणजे पोलीस प्रशासन आहे. एक लेडीज येते 2 मिनिटापूर्वी मला म्हणते मी इकडे डॉक्टर आहे. ती डॉक्टर नसून काय नसून तिचा एकही कोणताही संबंध नसून ती म्हणते मी डॉक्टर आहे. तिच्याकडे मेडिकल आयडेंटिटीचा कोणताही कार्ड नाही, आयडी कार्ड नाही. तसेच या सीएमओकडे बी कोणताही आयडेंटिटी कार्ड नाही. हे चाललंय तरी काय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये? असं कोणता राजकीय दबाव आहे या सगळ्या गोष्टीला? हे आपण फोटो बघू शकतो. या फोटोच्या माध्यमातून आपण बघा की याला किती व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे या माणसाला. खरं हा आरोपी आहे का यांचा पाहुणा आहे पाहुणाचार करायला? माझं सदर हे प्रशासनाकडे हा सगळ्यात मोठा हे विषय. आणि हा मी अजून सगळ्या नगरकरांना हे दाखवून देतो. हे बघा हे दार वाजवतोय मी तरीही कुणी उघडणार. पोलीस असला असतं तर पोलिसांनी दार उघडलं असतं. किमान सगळ्या गोष्टी सांगितल्या असते की दारामागं कोण आहे, काय चाललंय नेमकं. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी थांबवे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. असं म्हणून थांबतो. जय श्रीराम. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विषयाकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.